शेतकरी कामगार पक्षाचे महाराष्ट्र राज्याचे खजिनदार म्हणून आपण त्यांची ओळख पाहतो प्रीतमदादा म्हात्रे यांचा आज वाढदिवस आहे। आपण पाहतो सामाजिक राजकीय जीवनामध्ये काम करत असताना पक्षविरही एखाद्या मैत्रीत्वाचं नातं या पक्षाच्या पलीकडे असतं। त्या अनुषंगानं मी माझ्या शिवसेनेच्या वतीनं आज त्यांना भरभरून शुभेच्छा दिलेल्या आहेत। त्याचं कारण असं जे म्हात्रे चॅरिटेबल माध्यमातून या पनवेल महानगरीमध्ये गोरगरिबांच्या मदतीला धावून येणारं एक ज्याच्या ठिकाणी काही अडचण होती राजकारणाच्या पलीकडे जाऊन ज्या वेळा राजकीय शक्ती त्या ठिकाणी पोहोचत नाही, सरकारी शक्ती अशा ठिकाणी मदत पोहोचत नाही, अशा ठिकाणी जे मात्र चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून या जनतेची सेवा करण्याचं व्रत माननीय प्रीतमदादा म्हात्रे यांच्यातून होत आहे। आणि खऱ्या अर्थानं उत्तरदायित्व त्या कामाचं म्हणून पक्ष कुठलाही असो मैत्रीच्या नात्यानं आज मी त्यांना लाख लाख शुभेच्छा आणि भावी पुढच्या येणाऱ्या कालखंडामध्ये आम्ही एक त्यांना मोठ्या उंचीवर पाहण्याचा मानस आम्ही सर्वजण पाहतो आणि ह्या शुभेच्छा देण्यासाठी मी आज इथे आलेलो होतो। धन्यवाद। सर्वप्रथम मी त्यांच्या हुतात्म्यांना आणि दिवा पाटील साहेबांना अभिवादन करतो आणि आजच्या दिवशीच माझा जन्म आणि खरोखर म्हणजे वेगळा असा दिवस आजचा खरा आहे। आणि हे सगळेजण म्हणजे सर्व राजकीय पक्षातील सामाजिक क्षेत्रातील सगळेच नागरिक नेते मंडळी हे जासईला दुतुमला पागोट्याला चिरल्याला या सगळ्या ठिकाणी जात असतात आणि खरोखर आजच्या दिवशी माझा वाढदिवस आणि सगळीजणं भेटायला येणं आणि खरोखर एक वेगळा दिवस आजच्या दिवसासाठी मला वाटते। कारण आजच्या दिवशी सामाजिक क्षेत्रात काम करत असताना राजकीय क्षेत्रात काम करत असताना बरेच सामाजिक उपक्रम ह्या गेले 4-5 दिवस सातत्यानं आमचे कार्यकर्ते आणि माझे हितचिंतक घेत आहेत। त्याचाच भाग म्हणून महाआरोग्य शिबिर आम्ही जासई येथे माझी इच्छा होती दिवा पाटील साहेबांच्या जयंतीनिमित्तानं तिथे घ्यावी आणि खूप मोठा असं शिबिर जवळजवळ 67हून अधिक डॉक्टर्स तिथे होते आणि मला वाटतं खूप चांगला तो कार्यक्रम झाला। आणि त्याच्यातून नुसतं महाआरोग्य शिबिर घेतलं नाही तर स्टार्ट टू एंड हे सोल्युशन आम्ही तिथे दिलं। कोणाचं डोळ्याचं चेकिंग केलं, कॅटरॅक्ट ऑपरेशन निघालं तर त्या ऑपरेशनपर्यंत सुविधा, कोणाला थायरॉईड टेस्ट निघालं तर त्याच्या गोळ्यांची सुविधा, कोणाला अजून वेगवेगळ्या पद्धतीनं कोणाला कॅल्शियम कमी आहे तर त्याच्या गोळ्या, त्याचा कोर्स पूर्ण, या सगळ्या गोष्टी आम्ही तिथे दिल्या आणि वन विंडो सोल्युशन आम्ही तिथे दिलं आणि एक वेगळा असा महाआरोग्य शिबिर आम्ही जासई इथे घेतलं। खरोखर मी धन्य समजतो की दिवा पाटील साहेबांच्या जयंतीनिमित्तानं आणि माझ्या वाढदिवसाचं औचित्य साधून हे स्थान मला तिथं मिळालं की हे महाआरोग्य शिबिर घेण्याची संधी तिथे मला मिळाली। खरोखर मी माझ्या सर्वांना म्हणजे संस्थेचे आणि ज्यांनी ज्यांनी सहभाग घेतला, हॉस्पिटल्स आणि रोटरी क्लब असलेल्या सर्वांनाच मनापासून धन्यवाद देतो की आपण खूप मोठं सहकार्य त्यानिमित्तानं नागरिकांना केलं। असे सामाजिक क्षेत्रात विविध मग क्रिकेट मॅचेस असतील, कुठे अजून वेगळ्या प्रकारचे खेळ असतील, कुठे अजून आरोग्य कॅम्प असतील, या सगळ्या प्रकारचे कॅम्प गेले 5-6 दिवस सातत्यानं होत आहेत। मी पुन्हा एकदा माझ्या सगळ्यांना ज्यांनी ज्यांनी मला शुभेच्छांचा वर्षाव केला आहे, व राजकीय पक्षाचे वेगवेगळे सगळे नेते मंडळी असतील, कार्यकर्ते असतील, हितचिंतक असतील, त्या सगळ्यांना मनापासून धन्यवाद। दादा जय मी नेहमी आजच नाही तर गेली अनेक वर्ष सातत्यानं मी जेव्हा क्रिकेटच्या मॅचना जातो मग त्या आदिवासी बांधवांच्या असू दे, आपल्या मराठी समाजाच्या किंवा मुस्लिमच्या सर्व धर्मियांच्या ज्या ज्या ठिकाणी मी जातो तिथे मी नेहमी सांगत असतो, तुम्ही माझी भाषणंही चेक करू शकता आणि ते आजची नाही गेल्या 15-20 वर्षापासूनची चेक करा की हरल्यानंतर खचून जाऊ नये आणि जिंकल्यानंतर उन्मत्त होऊ नये। या म्हणीप्रमाणे आपण खेळ खेळायचे असतात, मग ते राजकीय असू देत, सामाजिक असू दे, सांस्कृतिक असू दे। कारण शेवटी आपण खेळ खेळतो कोणासाठी? आपल्या समाजाचं हित किंवा आपल्या भागाचं हित किंवा आपल्या देशाचं नाव पुढे जाण्यासाठी करत असतो। त्या हेतूनेच आपण करायचं आणि खरं तुम्हाला सांगतो की हार जीत ही चालत राहते, परंतु जर तुमची नागरिकांची किंवा समाजाशी बांधिलकी असेल तर आपण दुसऱ्या क्षणाला कामाला लागणं हेच योग्य असतं आणि ते आम्ही म्हणजे आम्हाला शिकवणच तशी आहे। त्याच्यामुळे मला वाटतं हार पराजय हे माझ्यासाठी किंवा हार जीत हे माझ्यासाठी काही महत्त्वाचं नाही। ओके।